मी म्हणतो काय चाललंय काय करता रे अरे साप काय वश मध्ये द्या नाही ती लिहिली मी जातो चिप्स आणायला का खावाच जास्त आहे चिप्स कमी कसं आहे ना पोट भरायचं माझं खाल्ल्यावर सुद्धा वाटत नाही एवढं भावाचा उपास कधी आजचा द्यावा आजचा दिवस जाऊ दे रे बाबा पटकन एवढं चिप्स उद्या आजचा दिवस पटकन जाऊ द्या पुरणपोळी गुळवणी आमटी पापड भात आठवलं तरी तोंडाला पाणी येतं उपास भाऊ बी जागेला नाही कुठं गेला आणि कुठं नाही एवढी त्याला आल्यावर ना खायला काढायला लागलं उपास सकाळपासून खाते खाल्ल्यावर पण वाटलं एवढी मस्त भूक लागायला लागली आजचा एक दिवस बळबळ उपवास काय करायचं संपलं पण कालचे खाय त्यापेक्षा घरी केलेलं बरं एवढी मीठ जास्त तरी ना तर कमी तरी असलं असतंय वय बाया बी आहे नाही कधी कधी नाही का गं ताई एवढी व्याकुळ झाली भूक लागली आणि भूक सकाळपासून 30-40 चिप्स खाल्लं तरी भूक असली जास्त एवढं चिप्स संपलं कर की जेवण बिवण काय उपास आहे माझा तू भावाचा धरलाय मी होय 30-40 चिप्स खाल्लं तरी पोट भरून नाही कसला उपास आहे असला त्यात थोडं नाही रे हवा जास्त आहे बरोबर जाईल दिवस जाईल नको टेन्शन नाही काय दिवस जाईल खायला आणि काहीतरी ए अगं काय यायला लागलं का 700-800 रुपये सकाळपासून माझ्याकडनं खाल्ले भावाचा उपास आहे म्हणून अजून लागलं का खाया तुला अजून एवढं जरा जास्त पोट भरलं असं काय तर खायला आणखी मला काही पोट कशाने भरू आता
येत नाही काहीतरी आण बाबा एवढं अगं तुला काय दरी बीर म्हणलाय उपास मी असतो जा खायला तुला दरी म्हणले उपास माझ्या डोक्याला ताप हाय एवढे पैसे उडवायला लागले धरलाय ती बघ तो धरते ती चांगलं असतं तुझ्याच म्हणा नव्हे असलं खायला खिचडी बिचडी करायची आणि खायची असते ती नसते ती खायची उद्या खायची असते चांगलं लुटायला लागले गड्या भावाला नाही लुटत जा तू खायला घेऊन ये जा 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 डोक्याला ताप आहे उपास धरायला जास्त आण बर का होय होय मॅडम आणतो की हा जास्त आण आयला माझ्यासाठी आणि सफरचंद ही पर्स आणले काय आहे का तू अलीकडल्या काळात मला लिहिणार करायला लागली हो मग आता मला कुठं लय आहे ते तूच आहे की बाबा एकुलते एक तुझ्यासाठीच आहे काय ते मला सफरचंद हे पर्स ही मला आणतो काय खायला ते देवाला आणलंय की खातो काय तू उपास आहे की माझा का देवाला आणलंय मी खातच बसला का कशाचा उपास धरलाय नेमका भावाचा उपास आहे मला लय भावाचा कौतुक नको सांगू भावाचा उपास तुला कवा विचारतो का बहीण माझी काय करते काय चाललंय काय नाही पुरगी असून 2 पुरी असून एक सुद्धा पुरगी दे नाही आणि भावाचा उपास लागले मला कौतिक सांगाय भावाचं तुला पुरीसाठी त्याचा वैताग येतोय काय माझा भाऊ आहे की आरती अगं पण तुला कवा हाय का जिथे हाय का मिली का कवा विचारला का त्यांनी भावाचा उपास करायला लागली परपंच त्याच्या माग बायको नाही चांगली त्याची येऊ देत नाही येऊ देत नाही बायको नाही चांगली तुझ्या- बहिणी तिला वर असली ना हा. मग बायको किती चांगली असू दे वाईट असू दे येतच असतं माणूस हा तुला बायको करायसाठी याच असतं जे त्यालाच माहिती असतं र मग लय भावाचा उपास करते मग त्याला म्हण की मला एखादी पोरगी ती मला सून करून तुझी त्याने तर आहे तसं तू हाटा त्याने हाटा तर आहे करतो. तसं हाट हाट करते. हा? मग भावाचा उपास सफरचंद खाते का तू मग काय करू मग आता नको बाई खायला मामा का टामा हा 2 पुऱ्या असून एक बी नाही तुला लय पण काय येतोय का त्याचा आणि नाही आणलं तू तुझी पोरगी द्याय नाही म्हणून मामावर त्याला 56 पुऱ्या आणीन मी माझा नको नाच करू काय मला. करायचं 56ला एकच चांगली एक चांगली हा असला खटगे आहे म्हणतात ती मामा द्याय ना पोरगी काय त्याच्या दारात जाऊन खात बसलो काय माझी मी कमवून खातोय आता जावाय झाल्यावर त्याला करून द्यावंच लागल की खा बेच्याने तुझ्या खाण्याला जावय झाल्यावर काय त्याच्या दारात जाऊन राहिलो काय मी नेपता पहिल्या कुत्र्यावानी बायको बायको आणाय तू जायचं आणि घेऊन यायचं स्टाईल मध्ये तुला जम निघल का माझ्या आधी 1000 वसूल की गाडी अजिबात सुद्धा नाही हा? तर मी माणूस नाही. गाडी आता बायको नाही तवरच गाडी घेऊन ठेवली की बायकोला आणायला आणि माझी कवा वाट बघायचा इष्टीनं मी जाय मी जाणार नाही आई तू जायचं बायकोला घेऊन यायचं पण दिली पाहिजे की मामाने इथंच गोळ पेन खात आहे बघ तू माझं मस्त खाल नको तू जा घेतलं ते सफरचंद ही जा. तुला तर कुठं वर खातोय काय की बाबा तुला कटाळाच नाही खुरकाचा आता तळ्याला राखान बसवलंय म्हणल्यावर माणूस पाणी पिणच की गोड वय 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 तसं ती उचल माया पूर्ण नाही तर सगळं खाऊन टाकीन एका मिनिटात मी खा मग आता काय करतो नको घेऊन जा तुला उपास आहे म्हणल्यावर पांढरं डोळं करून पाडा पेडा सारखं आडवा आहे की माझ्या कुंची नाही तुझं काय आडवं येत तुझ्या लय लाडक्या भावाची इडी बहिणीची इडी माया आणि ती भावांचो तिकडे दुबळा भाऊ हाय माझा लय दुबळा तुझा भाव आहे हाय 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 जा तुझ्या ह्यानं माया भावाची सुद्धा माझ्या तुटली तुलाच करून गावून भावाचं द्यान नाही ना ज्ञान नाही अगं त्याची बायको येऊ देते का मामी तुझ्याकडे त्याला उपास धरायला लागली जातो टेन्शन देऊ नको आता नाही येऊ दिला तर माझा भाव हाय की अरे ते तुझा भाव आहे पण त्याच्या गळ्यात जा भावाच्या लागली भावाचा कौतिक सांगाय 2 पुऱ्या असून एक पुरगी मरणा सुन कर आणि त्याचा उपास धरती भावाचं कौतिक सांगते आणि माझ्या भावाचा उपास धरलाय त्याला लय सफरचंद खातील लाडू खातील काय काय खातील भावाचा उपास कसलं नाग राहता दया
काय एडी पूर आहे तरी म्हणून नावा लावले चला तिथे पाहून बाय कुठं गेला? अरे ती मला उपवासाचं खायला आणा गेलाय. मग बसतो आणि इथं बस. हा, बसा. बघू आता कसं पोट भरत नाही हत्तीला दी तुम्ही खायला. ए उपासाचं आणलंय काय खाटावर ठेवू काय? बरोबर चल. लापा नाक शांत झाला काय तुमच्याला? तुमच्या बसल्या मला मजा आएगा ना भिड़ो. आपण असंच करू जाऊ. आता कधी असंच करू. खरंच लय प्राऊड फील वाटतंय आज मला की मला बहीण आहे म्हणून. खरंच बहिणी भावाचा उपास धरते त्या. नशीबवान असतात ती भाऊ ज्याला बहीण असते. आणि एक भाऊच असतो म्हणजे बहिणीसाठी काही पण करायला तयार असतो. खरंच देवानं बहीण भावाचं नातं लय भारी बनवलं. बहीण भावाचा जीव असते आणि भाऊ बहिणीचा जीव असतो. खरंच लय मला नशीब म्हणजे स्वतःवर खूप प्राऊड वाटतं की मला बहीण आहे आणि जीवाला जीव देणारी बहीण आहे माझी म्हणून. आता चक्कर द्यायला लागले देवा. खाते नाही तर आता मी चक्करच पडेल. काय ताई कोणाचं खाऊन टाकलेली केळी आणल्यात तुम्हाला? अगं ताई केळी आणली तुला मी एवढी नाही. ही कोणी खाल्लं? ही का हाय? हो की सालो हो की का हाय? असलं काय आणलं? का हाय? जास्त करायला लागलाय का माझ्या? ताई मी 2 डझन केळी आणली तुला. कुठं दिसतंय का तुला 2 डझन? काय दिसतंय का? अरे देवा आई शपथ आहे केळी आणली होती. मम्मीची शपथ खोटी घेऊ नको. बुकीच पाडेन तुला. अगं कशाला खोटी घेतोय? अगं मी खरंच आणली होती. अगं मग हे का हाय? मला काय माहित आता मी कुठं? अगं खरं आणलेली. अगं पाहिलं होतं पहिलं. ह्यासाठी हाणते भावाला. काय खाय? ही 100% दाद्याने ती ह्यांनी शमण्याने केला आपल्याला. बायको
भिलनची नागिन निघाली टॉक टॉक मुन्नाबा ढोलाय लागला टॉक टॉक भिलनची नागिन निघाली नागोबा ढोलाय लागला भिलनची नागिन निघाली नागोबा ढोलाय लागला. नागपंचमी आणि नागपंचमीच्या माझ्या सगळ्या नागासारख्या मित्रांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. चला जरा सकाळ सकाळ दर्शन बिर्शन घेऊ देवा धर्माचं. तेवढंच पावला तर पावला नाग चावला नाही पावला. गडी झाला होता वळा जीव थोडा थोडा मी कशाला आरशात पाहून ग मी कशाला बंधनात राहून ग. चला गडी झाला तयार. गणू अजून उठलाच नाही काय ग बाई. ए गणेशामा अरे उठ की सण सुद्धा आहे. देवाच्या पाया पर्वत घेऊन बरा झोपलाय. समजा रे उठ 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 देवाला उठ तुझे असं गाव गेलंय नि अजून झोपलाय. राहून तिथे जाईल तेव्हा आणि तर बायको मिळाला असं झोपून पर्वती लावून आता दुनिया गेली देवा फक्त. जाऊ दे थोड्या हा? उठ 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 तू पाहिला उठ उठाचा मास्तर झोपायचं उठ. आलू कधी पिलो का मैदाला कामाला गेले बनवती झोपतो उठतच नाही. आयचं खायचं नाळू कण पिलू कण. अगं लोक जरा सकाळ चांगलं उठवते तू हाणून मारून उठवते मला सकाळ सकाळ. काय करत हवा काय करायचं उठून आता. अरे सण सुद्धा आहे देवाला जायचंय. मग जाईल की देवा काय देव कुठं पळून चाललाय काय कवा जायचंय जा तू मग आता तुझं बी कळतंय की मला कवा जायचंय निघायचंय ते. अजून माणसं आंघोळ्या होती तिथं वर मला देवाला लागली पुरा गर्दीत का नव्हती तर माणसं तुझ्यासाठी बसले ती पर्वतीसाठी. पण लय तू कड भाडे आहे असू तिचा सकाळ सकाळ सण सुद्धा आहे म्हणते देवाचं चांगलं नाव घ्यायचं तर शिवाय लागली देवाला. कर तुम्ही जा तू कवा करायचंय कर तू माझी मी आंघोळ तुझा पुन्हा आंघोळ करशील की इकडे तिकडे की इथून जेवण नाही का झालं अजून भूक लागली कवा छान झालं. तुझी चैनत कराय नको का आम्हाला. बर काय करायची जेवा एवढं नाही फुगडी बोलायला पोळ्या करते की काय पोळ्या पूर्णाच्या पोळ्या हा पुरणपोळी वर तुपाची धार होय होय तुपाची नाही. सार परत बाथरूम मध्ये फरारा काय करायचं आता सर्वांना माहिती आहे आपल्याला पोळ्याच खायच्या. जरा मी म्हणतोय जरा चमचमीत काहीतरी खाऊ. नाही चमचम नाही ही श्रवण झाल्याशिवाय चमचमीत काय नाही बघ. सुट्टी जी आहे ती कर म्हणा मला द्या. मला बी नाही पोरी बी बघाय नाही काय. मला तर लगा शेळ्यातला भाताशिवाय करमत नाही. होय गरिबी जेवत नाहीत का भात खातो मी. शिपाय मामा हाकल तुम्हाला. होय चला आपलं नाव सांगायचं. ए अरे कुठं चाललाय. हटकलं का सकाळ सकाळ. सांग की तरी कुठं चाललाय. चाललोय देवा धर्माला जरा आशीर्वाद बिशीर्वाद देवाचं. नागपंचमी आज देवाला चाललाय का पोरी बघाय चाललाय. ए तुला काय करायचं असतं रे हा. चोराच्या मनात चालणं सदा ना का जावा बघाल तवा. चल मी बी येतो मग. यांना काय बाबा दडाचा इथंच कराय तुम्हाला कुठं न्यायचं लायकीचं नाही तुम्ही काय इथून काय लागायचं. त्याला कुठलं बुद्धी सुचली रस्त्यानं आलो मी काय माहित. भाव आहे आपला त्याचा भाव काय ए उठ बाळा तू उठ पहिला आंघोळ कर. आंघोळ कर नागोबाला जायचंय उठ आंघोळ कर. बिलांची नागिन निघाली ठुस ठुस. हा तेवढ्याला नाही तू ऐकायचा. ठुस ठुस नागोबा डोलाया लागला. जातो आता मी पुरी बघायला नाही देवाला पाया पडायला. आप कधी आला. कुठं चाललाय. मी चाललोय देवाला. देवाला एवढं नटून. आणि देवाला कधी बसलं. आईने सांगितलंय बाबा देवाला जा म्हणून. काय बोलतोय आम्ही देवाला मस्त. अरे आम्ही देवाला चाललोय. अरे मस्त येऊन तुम्ही पुढे जाऊ म्हणजे असला काय
लगा जिथं जाईल तिथं काहीतरी तुम्ही चल लगा भाऊ, साथ में जिएंगे साथ में मरेंगे. चल चल लगा चल तिकडे सगळ्याला पाहावं लागलं. सगळ्याला पावला पण तिथं काय करणार झालं बाबा दर्शन झालं देवा. काय लागा नागिनी दिसल्याच नाही त्या काय लय मंदिरात. नाही आता काय तुला सांगू वातावरण असलं झालं एखादं. मग काय बरं चालतंय जाऊ दे सगळं. आता उडवू पतंग. मस्त पतंग. पैकी. ए, वातावरण. ए, काय वातावरण दरवेळेस फुकटात तुला काय इकत घेतला काय आम्ही. बघ तिकडे अड तुझी तू बघ. आमच्यात काय ना आमची उडवणार आहे. लगा मी दोस्त आहे ना तुमचा दोस्त जरी असला तरी तुझा पतंग उड आम्ही आमचा उडवतो. हा. कारण का आम्ही सगळ्यांनी पैसे भरले. माझी ही किंमत करता का तुम्ही? भाव किंमत बिंमत साईडला दुसरी साईडला तू काय कर पतंग आण लाव विरोधात. स्वतःचा बरं, 10 रुपये घालू बरं, शकत बरं, नाही. बरं. ऐका 2 मिनिटं. तुमची कळली मला. हा. मी माझ्या पदरनी पतंग आणतो. जा बाळा, जा. कुण नसो जा बाळा, ए, जा. जा तुझ्या वाटेला. बघू दे आम्हाला काम धंदा आमचं. आहे मला पतंगाला पैसे दे. काय बार काय पतंग अगं आखी जग दुनिया पतंग उडवते आणि मला काय बार काय का म्हणते. अरे बारक्याने उडवायचे असते. नको ती राहू दे झाडायचं. मला पतंगीला पैसे दे. अरे कशाची पतंग एवढं काय 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 करता? काय मग झोपल्यावर चांगलं मला उठवून म्हणली नागो मला जा आणि कुठं कशाला जा. पाय पडायचं म्हणलं का पतंग उडवायचं. माझ्या मित्रांनी सगळ्यांनी पतंग आले तर मला पैसे दे पतंग आणायला. बरं 3 रुपयाचा आण. 3 रुपये राहू दे. 3 रुपयाला काय मी पहिली बिलीला शाळेत जातोय मला 3 रुपये लागले द्यायला. अरे, मोठी पतंग आणायचे पैसे दे. मोठी पैसे दे. मोठा तू असला तरी 3 रुपयाची पतंग आण. तुला म्हातारे तुला काय डोकं बी काय का नाही तर अरे मोठ्यापेक्षा 3 वाला लई उडते पतंग. तू मला नको सांगू किती कुठे उडतील काय मला बरं धर 10 रुपये बाबा धर. तू काय आहे रे काम धंदा करत जाते तू काम धंदा माझ्या कामात आडवा येतो. 10 रुपये दे 5 रुपये दे बाळ काटल्यावर येतो इथं. अगं मग 5 सणासुदीला काय लाट लावते तू 10 रुपये दे 5 रुपये दे पतंग उडवायचं नाही मला. अरे कष्ट करते आणायचा. कष्ट कर. कष्टाचं लागली मला सांगाय तू. मलाच येतोय भांडायला आणि तू पतंगाला अरे तिला बोललो इथं तुला झाडू. अरे तुला काय नाही झाला आता पतंगाचं मंगळसूत्र. आणि कुठं न्यायच्या लायकीचा नाही लागा फाडला पतंग. कुठं लागा न्यावं का नाही ह्याला. ए, तसला नाच करू नको नाही तर हे हाय एवढा मी फाडेल. होय अरे पैसे देऊन जमलाय काय लागा हे लागा. पाहिलं होता तुला लागा हा पाहिजे पार्टी टाका पाहिजे होता मग. त्याला पतंग बितंग घेऊन चला, बस झालं आता. आता आलो direct. गोराव किती लांब बोलाय हो. देखते कितना एकदम चला. पतंग आहे का? आहे का? बरं झालं. देव पतंग केवढ्याला आहे? 10 रुपयाला आहे. अरे राव 3 रुपयाला येते तिथं पतंग. कुछ भी त्या दुकानात 3 रुपयाचा म्हणा गेला आता. हा? 3 रुपयाचा म्हणा गेला 10 वाला आहे. आणि ह्यापेक्षा मोठा रील नाही गाव द्वारेचा माहित आहे आहे का? 3 भरले होते राव. सॉरी नाही हात लागला की मला सवय. पंचमीचं नाही बरं आहे का की 3 रुपयाला एक पतंग नसते 10 रुपयाला काय चांगला पतंग आहे. उडायची गॅरंटी आहे. जयगिराव मामा कशाला गॅरंटी आता कुठल्या जमान्यात आहे तुम्ही 3 रुपये वस्तू मागताय. 10 रुपयाला पतंग आहे.
नाही उडला तर माघारी आणून द्या मला. आणि फटला बिटला तर फटत नाही काय नाही फटत नाही. टेन्शन घेऊ नका अजिबात. आणि फटला तर गॅरंटी दे की राव मामा. मग तुम्हाला दोरा फ्री देतो ह्याच्याबरोबर. काय म्हणताय? हा. 3 रुपयालाच ना? 10 रुपयाला हो. तेवढं जायचे 10 रुपये देते राव. त्याला काय असतं एवढं. एकात राहिला ते बी. दोरा जावा घेऊ. फटत नाही काय नाही टेन्शन घेऊ नका. पतंग जर फाटली मामा त्या 2 वाटतं ते पतंग म्हणून. नाही, एकच आहे. 2 आहेत. एकच आहे. आहे का? एकच आहे. दोरा फ्री दिला. अरे दाद्या उडव की वार आलंय. कुणावर उडू? वाम्यावर का तुझ्यावर? अरे वर उडव वर. कुठनं बुद्ध्या सुचली तुला उडवायला लावला काय माहित. अरे वरच उडवतो पण कुणावर उडू सांग. अरे हे जय अरे हवेत उडव रे. हवेत हे जय. ए अयावर उडू काय? बरोबर. अरे नीट उडव की. थांब फाटेल. थांब की. जायला काही एक पतंग उडवते की. मला सुटणार पतंग. बरोबर. लागला आता हवेला. ए दाद्या तू गेला उडत. बाळांनो मी आणलाय आता पतंग. काय बोलतोय? तुमच्यात किती दम आहे ना. फटका तोय. अरे एक फटला मग काय झालं. 2 पतंग आहेत माझ्याकडे. तुझं नशिबात फटका आहे बाबा. अरे आपला चालला इकडे. पळू दे बाळा. 2 मिनिटं. उडव. आणि इकडे रस्ता हातात उडव. पात्र टिफिन मध्ये आमच्या इकडे रस्ता 1 मिनिट हातात. बघ तुझं यार तिकडे आला पतंग उडवाय. बाळा कान बिन कापत. 2 मिनिटं तुझा बाळाच काढतो मी. अरे नाद करते दुनिया सारी. पतंग आपली लयच भारी. पळ अजून पळ. बघू किती पळतोय. पळ जाशील उडून पतंगा बरं. अरे तुम्ही पतंगाला भेटा. माझी का नाटक करताय माझ्यापाशी. माझी आबरू का घालवताय. पतंगाला भेटा. तुला धावतो का थांब माझा. थांब रे वारं सुट नाही रे. थांब रे वारं सुट नाही रे. तुम्ही पतंग नाही तोडून लावा तर माझं मी लावा पाच नाही. भगवान कशी उडती हवेशीर. अगं बया कसं चाललंय हातेवर. खाली राहिले. नाही हे झाले. मंगळसूत्र तुटल्याने वाटतंय. हाय आपशी लागली कुठे तर झाले आपल्याला. लागली. इकडे आपल्या टीम मध्ये. गोद घ्या लागला चुपा. बघा वाट. वारं सुटू दे तुला धावतो वार कधी. शांत बस. याला मग शमण्यात टीम मध्ये. ए दादे यार धर भाऊ धर. पतंग बिने. चल ना भाऊ. तू का पतंगला हात लावला काय समजा तुला. नाही भाऊ लाका तुला उडवून देतो का उलट. त्यांच्या टीम मध्ये होता तू. नाही लाका भाऊ. आपल्या टीम मध्ये आला का. बघा आता तुमची कशी पतंग उडवतो आमची बघा. उडवू का तुझ्यावर. थांब जरा थांब. दाद्या उडव आता वार आलंय. कुणावर.
अरे वर उडव वर अरे उडव की तुझ्या वाढवले आले वार आले उडव आता थांब थांब हातात मोडतोय आधी आयो रे मा